कधी लक्ष दिलं का, आपल्या गावांमध्ये बैल फक्त शेत नांगरणारे जनावर नसतात, तर ते कुटुंबाचा एक भाग मानले जातात. ह्याच बैलांच्या सन्मानासाठी महाराष्ट्रात आणि मध्य भारतातील अनेक भागांत एक सुंदर आणि भावनिक सण साजरा केला जातो, पोळा. पोळ्याचा दिवस येतो तो श्रावण महिन्याच्या अमावास्येला. त्या दिवशी सकाळपासूनच गावाचं वातावरण बदलून जातं. शेतकरी आपल्या बैलांना आंघोळ घालतात, त्यांच्या शिंगांना रंगीबेरंगी रंग लावतात, अंगावर शोभेची वस्त्र आणि सजावटींचा गालिचा घालतात, गळ्यात घंटा व झांजरा बांधतात. त्या दिवशी बैल एखाद्या वरासारखा सजतो. महाराष्ट्राच्या गावांमध्ये या दिवसाचा उत्साह काही औरच असतो. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात पोळा मोठ्या थाटामाटात साजरा होतो. ढोलताशांचा गजर, बायका पारंपरिक गाणी गाताना आणि मुलांच्या खळखळत्या हसण्याने गाव दुमदुमून जातं. गावातील मुलांची मजा तर अजूनच वेगळी असते. ते लहान लाकडी बैल तयार करतात, ज्यांना चिखल पोळा म्हणतात. त्या लाकडी बैलांना रंगवतात, शिंगांवर कागदी सजावट करतात आणि नंतर गल्लीबोळात दाखवायला नेतात. मुलं अभिमानाने म्हणतात, हा माझा बैल, हा सगळ्यात सुंदर आहे. संध्याकाळी जेव्हा खऱ्या बैलांची शोभायात्रा निघते, तेव्हा गावचं रूप बदलतं. सजवलेले बैल ढोलताशांच्या गजरात रस्त्यांवरून निघतात, शेतकरी त्यांना शानाने घेऊन चालतात. लोक बैलांना तिलक करतात, फुलं वाहतात आणि गुळचना किंवा मिठाई खातात. महाराष्ट्रात अजून एक खास प्रथा आहे. त्या दिवशी शेतकरी आपला नांगर, बैलगाडी आणि शेतीची साधनही पूजतात. त्यांना स्वच्छ धुवून हळदकुंकवाने सजवतात आणि त्यावर दिवा लावतात. असं मानलं जातं की या सगळ्यांचा शेतीच्या सुखसमृद्धीत महत्त्वाचा वाटा असतो. पोळा हा फक्त बैलांचा सण नाही, तर शेतकरी आणि बैल यांच्यातल्या नात्याची गोष्ट आहे. शेतकरी जाणतो की प्रत्येक धान्याच्या दाण्यामध्ये बैलाचं घाम आणि मेहनत मिसळलेली आहे. महाराष्ट्रात तर म्हणतात, बैल शिवाय शेत नाही आणि शेत शिवाय जीवन नाही. गावातील बायका या दिवशी खास पदार्थ बनवतात. पोळ्याच्या दिवशी पुरणपोळी, खीर आणि गोडधोड पदार्थ बनवले जातात. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवतं आणि आनंद साजरा करतं. पोळा आपल्याला शिकवतो की आपल्याला आयुष्यात फक्त माणसांचाच नाही, तर आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या प्रत्येक साथीदाराचा सन्मान करायला हवा, मग तो बैल असो, जमीन असो किंवा एखादं साधन. आणि जेव्हा दिवस संपतो, तेव्हा गावाच्या चौकात मुलं आपले लाकडी बैल घेऊन खेळतात आणि वडीलधारी मंडळी त्यांना आशीर्वाद देतात. त्या क्षणी संपूर्ण गाव एकाच कुटुंबासारखं वाटतं, चेहऱ्यावर हसू, मनात समाधान आणि नजरेत आपुलकी. हीच आहे पोळ्याची खरी शिकवण, कृतज्ञता आणि सन्मान. हा सण आपल्याला आठवण करून देतो की खरी संपत्ती म्हणजे सोने चांदी नाही, तर मेहनती हात आणि सोबत देणारे साथीदार आहेत. शेतकरी आणि बैल यांचं नातं आपल्याला सांगतं की माणूस आणि प्राणी यांच्यातलं बंधन किती खोल आणि भावनिक असू शकतं.